अवघ्या 4 तालुक्याच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंगावणार आहे। धुळे जिल्हा लहान जिल्हा असला तरी इथे विराट मोर्चा निघणार असल्याने पोलिसांनी तब्बल 1700 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय। कोपर्री घटनेतील बलात्काराच्या फाशी, मराठा समाजाला आरक्षण आणि ॲट्रॉसिटीचा पुनर्विचार या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी 3 ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था केली आहे। मोर्चा दरम्यान वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिका आणि 200 डॉक्टर्स तत्पर राहतील। आतापर्यंत राज्यभर असलेल्या शिस्तीचं दर्शन धुळ्यातही व्हावं यासाठी 3500 स्वयंसेवक तैनात राहतील। त्यांच्या मदतीला विभाग प्रमुखही असणार आहेत। तर आपण पाहतोय काल सांगली इथे मराठा मोर्चा होता आणि आज धुळ्यात मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी थेट धुळ्यातून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रशांत, कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते? आज धुळ्यामध्ये मराठा मोर्चा आहे। निश्चितच मराठा क्रांती मोर्चाचा जागर, आक्रोशाचा जागर हा आता धुळ्यातही पाहायला मिळणार आहे। आज या मोर्चासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। आपण इथे पाहू शकतो की स्वयंसेवकांची साखळी इथे आपल्याला पाहायला मिळेल। जवळपास 2500हून जास्त स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि हे सर्व स्वयंसेवक हे मोर्चा शिस्तीत पार पडेल याची काळजी घेणार आहेत, याची दक्षता घेणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची सुद्धा ते दक्षता घेणार आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की डॉक्टर सुद्धा, वैद्यकीय क्षेत्रातले प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी त्यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आपण इथे पाहू शकतो की मोठ्या संख्येत डॉक्टर या मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे या सर्व मोर्चाच्या दरम्यान जवळपास 200 डॉक्टरांचं पथक हे या सर्व मोर्चा दरम्यान लक्ष ठेवणार आहे। कोणाला वैद्यकीय गरज भासली तर ती तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2500 स्वयंसेवक, 1700हून अधिक पोलीस कर्मचारी, ड्रोन कॅमेरे, छोटे मोठे असे विविध प्रकारचे कॅमेरे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। आणि विशेष म्हणजे या मोर्चाच्या संदर्भात अनेक चर्चा, तर्कवितर्क होते, ते लक्षात घेऊन साध्या वेशातले पोलीस या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। ठिकठिकाणी मोठ्या संख्येत साध्या वेशातले पोलीस आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळणार आहेत। विशेष म्हणजे या पोलिसांचं लक्ष हे जे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे ते टाळण्यासाठी या ठिकाणी हे पोलीस तैनात असणार आहेत। कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये आणि ह्या मोर्चात पूर्ण शिस्तीचं प्रदर्शन व्हावं अशी तयारी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। पोलीसही या मोर्चासाठी सज्ज झालेले आहेत। विशेष म्हणजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोर्चाची आता तयारी झालेली आहे आणि काही क्षणात या ठिकाणी मोर्चा सुरू होईल अशी परिस्थिती आहे इथे आहे। जवळपास या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर दाखल होणार आहे आणि याच्यासाठी जी अवघड वाहनं आहेत ती शहरात बंद करण्यात आलेला आहे, प्रवेश शहरात, आणि फक्त मोर्चाची वाहनं ही शहरात प्रवेश करू शकणार आहेत। आणि या ठिकाणी SSPS कॉलेज, अग्रसेन चौक आणि साक्री नाका अशा ठिकाणाहून मॉब हा शिवाजी पुतळ्याला येणार आहे। इथून मोर्चा हा महानगरपालिका, झाशी राणी चौक आणि तिथून पुढे हा शिवतीर्थला हा मोर्चा जाणार आहे। नक्कीच, तर मोर्चेकरांची संख्या लक्षात घेता आयोजकांकडून एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।